या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्याकडून 26.5 ग्रॅम आणि 24,40,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। तिन्ही संशयितांना न्यायालयामध्ये हजर केलं आणि त्यानंतर त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पहाटेच्या वेळेस देवळाली कॅम्प इथं लष्कराच्या प्रवेशद्वारासमोरच कॅथके कॉलनी आहे आणि इथे मुन्ना कौर या मजुराच्या खोलीमध्ये या 3 जणांनी गांजा आणि एम्फेटामाइन हा एक अंमली पदार्थ आहे तो विक्री करण्याच्या उद्देशानं जवळ बाळगला होता। ही माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। मुन्ना कल्लू कोल, शांती मुन्ना कोल, अमर मुन्ना कोल अशी या पकडलेल्या व्यक्तींची नावं आहेत। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत। ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्यावर आज सकाळी भीषण अपघात झाला। 5 ते 6 गाड्यांमध्ये अगदी जोरदार धडक झाली। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती मिळाली। मात्र सकाळच्या धावपळीच्या वेळेसच हा अपघात झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला। या अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, तसंच नागरिकांची गर्दी झाली होती। पोलिसांच्या मदतीनं वाहतूक कोंडी हटवण्यात आली। ठाण्यातील गायमुख परिसर इथे हा अपघात झाला। मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ही गाडी होती आणि त्या गाडीलाच पाठीमागून सुद्धा गाड्यांनी जोरदार धडक दिली आणि त्याच वेळेस हा अपघात झाला। या संपूर्ण प्रकरणामध्ये वाहतूक पोलिसाचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले। अंबरनाथ मधील फुटीर नगरसेवकांविरोधात काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करते। भाजपात गेलेल्या नगरसेवकांचं नगरसेवक पद हे रद्द करण्यासाठी कायदे तज्ञांचा सल्ला काँग्रेसकडून घेतला जातोय। यामध्ये अशी माहिती मिळते की तब्बल 12 जण हे नगरसेवक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय। कोणत्याही परिस्थितीत भाजपत गेलेल्या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करायचं असा निर्णय आता काँग्रेस पक्षानं घेतलेला आहे। कायदे तज्ञांच्या सल्ल्यानं न्यायालयीन लढाई लढण्यात येणार आहे। अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याची ही तयारी असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। या प्रकरणामध्ये काँग्रेस आरपारची लढाई लढणार असल्याची माहिती काँग्रेसमधील उच्च पदस्थ जे नेते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांनी दिली आहे। धाराशिव मधून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करा असं म्हटलं जात आहे। तुळजापुरातले पुजारी यावेळी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। तुळजापुरामध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला जातो। हा मातेचा प्रसाद देण्याऐवजी येणाऱ्या भक्तांना ड्रग्ज देण्यात यावा असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं आणि त्यामुळेच पुजाऱ्यांनी हा संताप व्यक्त केलाय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। चंद्रपुरात प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवारांना एका महिलेनंच गोष्टी सुनावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। चंद्रपूर शहरामधील जलनगर परिसरामधली ही घटना आहे। इथे एका महिलेनं घरी प्रचारासाठी आलेल्या उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला। आवश्यकता असते तेव्हा तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आता लक्ष ठेवा म्हणून हात जोडत आमच्या दारावर येत आहे अशी जोरदार टीका या महिलेनं केलेली आहे। या महिलेच्या संतप्त प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप उमेदवार धनंजय बोराडे यांनी लावलेला भाजपचा झेंडा जाळण्यात आलेला आहे। याबाबत भाजप कार्यकर्ते जय शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून 2 इसमांना अटक करण्यात आली आहे। अटक इसमांमध्ये भाजपचा माजी मंडळ अध्यक्ष कमल पंजाबी आणि भारत अहुजा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि याबाबत पोलीस आता अधिक तपास सुद्धा करीत आहेत। आज अभी ऐसा पूरा जला हुआ नीचे चिपका हुआ था। कितने बजे का टाइम है? ये सुबह 7:15 बजे में बच्चे लोग को लेके निकली ना स्कूल, तो ऐसे ही पड़ा था। जला हुआ था गैस? हाँ हाँ, ऐसा जलायला नीचे चिपका हुआ था। सकाळी समजलं मला की सकाळी साधारणतः 8:30
9च्या दरम्यान इथं भाजपची भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी लावलेली पट्टी म्हणजे ज्यावर निशाणे आहे ते खाली पडलेले आणि अर्धवट जाळलेले. मी स्वतः व्हिजिट केली, पोलिसांना कळल्यानंतर पोलीस तिथे त्या ठिकाणी गेले आणि मी स्वतः गेलो होतो, पाहिलं. त्यानंतर तिथून पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला स्थानिक आमचे मंडल अध्यक्ष होते बरोबर, जय शर्मा आणि अरुण शेट्टी तिथले आमचे पक्ष कार्यालय सांभाळतात. त्यांनी रितसर अज्ञात इस्मान विरुद्ध, कारण त्यावेळेस काहीच माहित नव्हतं, अजून माहित नव्हतं की कोणी जाळलेलं आहे, पण अज्ञात इस्मान विरुद्ध तक्रार दाखल केली साधारणतः दुपारी 12 वाजता आणि त्यानुसार पोलिसांची कारवाई चालू आहे. हे नैराश्यातून आणि हरण्याच्या भीतीनं हे केलेलं काम आहे. एक घाणेरडी प्रवृत्ती, म्हणजे लढाई समोरासमोर लढायची अशी अशा प्रकारचं पोपुटेपणा करणं हे नाही, बरोबर नाही. आणि म्हणून हे निराशातून आणि हार होईल या भीतीने केलेली कृत्य आहे. माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क